नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. पाचोड जवळ टोलवर राडा, वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, 8 संशयित ताब्यात. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड तालुका पैठण जवळील भोकरवाडी टोल नाक्यावर शनिवारी दिनांक 22 रोजी रात्री टोल भरण्यावरून सुरू झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली असून या संबंधी पाचोड व अंबड पोलिसांनी सीसीटीव्हीच्या छायाचित्रावरून 8 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना रविवारी दिनांक 23 रोजी ताब्यात घेतलं. या संबंधी अधिक माहिती अशी की धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील भोकरवाडी पथकर नाक्यावर शनिवारी दिनांक 22 रोजी रात्री पाचोड येथील काही तरुणांचा टोल भरण्यावरून कर्मचाऱ्यासोबत वाद सुरू होता. दरम्यान या प्रसंगी काही जणांनी आपत्कालीन संपर्क क्रमांक 112 वर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांना पोलीस नियंत्रण कक्षातून घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल पवन चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली व सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी ते पुढे आले. तो संबंधित तरुणाच्या टोळक्यांनी पोलीस कर्मचाऱ्यासोबतही वाद घालत त्यास मारहाण केली. या घटनेमुळे काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार चित्रित झाला. ही घटना अंबड पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने अंबड पोलिसात पोलीस कर्मचारी पवन चव्हाण याच्या तक्रारीवरून अज्ञात 6 जणांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा करणे, दहशत पसरवणे, पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. यासंबंधी अंबड व पाचोड पोलिसांनी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून दिवसभर धरपकड मोहीम राबवली आणि अनेक संशयितांना ताब्यात घेतलं.